नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सर्व ट्रेकर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलेलो आहे परांडा किल्ल्याला भेट देण्यासाठी। तर आपल्या पाठीमागे जो दिसतोय तो आहे परांडा किल्ला आणि इथं समोरच परांडा किल्ल्याचं मुख्य म्हणजे पहिल्या प्रवेशद्वार आपल्याला लागतं। या किल्ल्याला सर्व बाजूने दगडाने बांधलेला खंदक आहे। या खंदकावर सध्या तयार केलेल्या पक्क्या पुलावरून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो। पूर्वीच्या काळी या पक्क्या पुलाच्या जागी एक लाकडी पूल होता असे सांगितले जाते। आणि ह्या प्रवेशद्वारावर काही सूचना लिहिलेल्या आहेत ते वाचूया आपण। तर ह्या किल्ल्याला पाहण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे। म्हणजे ह्या किल्ल्यात जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 9च्या पुढं आणि संध्याकाळी 5च्या ह्या किल्ल्यातून माघारी जाणे हे एवढाच वेळ आहे ह्या किल्ल्याला पाहण्यासाठी। जसं आपण ह्या किल्ल्याच्या पहिल्या दरवाजातून प्रवेश आत करू तसं आपल्याला त्या तिथे दोन ह्या गड किल्ल्याचे काय ते रक्षणासाठी ठेवलेले आहेत माणसं, त्यांच्याजवळ काय थोडीफार आपल्याला आपली पर्सनल माहिती द्यावी लागते। जसं आपण मुख्य दरवाजातून आत येऊ तशी आपल्याला इथे एक प्रोसेस अशी मोठी जागा पाहायला भेटते। तर त्याच्या समोर आपल्याला बुरुज दिसतं। ह्या इथे दोन्ही बाजूला 2 बुरुज दिसतात आणि पाठीमागच्या बाजूला हे आपल्याला बुरुज दिसते। आता आपण जाऊन बघूया वरती काय पाहण्यासाठी आहे का। तर वरती जाण्यासाठी ह्या इथून छोट्याशा पायऱ्या आहेत। तर ह्या पायऱ्या आपल्याला वर घेऊन जातात। जसं आपण त्या तिथून वर येऊ तसं आपल्याला ह्या तटबंदीच्या जागी काही देवळ्या पाहायला भेटतात। शक्यतो ह्या देवळांचा वापर ज्यावेळेस किल्ल्यावरती आक्रमण होईल त्यावेळेस शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा ह्या देवळातून तोफेने किंवा बंदुकीने शत्रूंवरती वार करण्यासाठी केला जायचा। आपण त्या देवळा पाहून थोडं समोर येऊ तसंच आपल्याला ह्या इथल्या एका बुरुजावर काही नक्षीकाम पाहायला भेटतं। तर माझ्या मते तर हे नक्षीकाम तर ह्यात आपल्याला काही थोडंफार नक्षीकाम पाहायला भेटतं। माझ्या मते ह्या मंदिराचे ज्यावेळेस काही जीर्णोद्धाराचे काम चालू असेल त्यावेळेस हे दगड जो आहे हा मला विरगळीचा असल्यासारखा वाटतंय, कारण की ह्या इथे एका मनुष्याचे चित्र आणि समोर शिवपिंडाचे चित्र आपल्याला पाहायला भेटतं। आणि ह्या इथे ह्या 2 अप्सरा ह्या मानवाला स्वर्गात घेऊन चाललेत असं ह्या इथं आपल्याला पाहायला भेटतं। जे माझा एक अंदाज आहे की बाबा ही विरगळीचा दगड असावा। जसं आपण ते शिल्प पाहून थोडा आत येऊ तर आपण आता जिथे उभा आहे त्या आहे मुख्य दरवाजाच्या वरचा बुरुज आणि ह्याच बुरुजावरती आपल्याला अजून काही घडे म्हणजे काय होलं पाहायला भेटते। ज्यावेळेस शत्रूचं आक्रमण होईल त्यावेळेस जेणेकरून ह्या हॉलातून तेल वगैरे वाहतं त्यासाठी ह्या इथे एक आपल्याला होलं पाहायला भेटतात। तर आपण ते होलंही पाहून घेऊया। ज्यावेळेस ह्या किल्ल्यावरती शत्रूचं आक्रमण होईल त्यावेळेस आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती ह्या इथून माझ्यामध्ये तेल असो किंवा गरम पाणी असो ते ओतण्यासाठी ह्या इथे थोडंफार आपल्याला जागा केलेली दिसते। तर ह्या घळीतून ज्यावेळी शत्रू समोरून आपल्या शत्रूला लक्ष सोडण्यासाठी बारक्या बारक्या देवळ्या आहेत त्या जसं आपल्या वाटल्यावरती कोणी शत्रू येतोय ज्यावेळेस दरवाजेपाशी ह्या इथून आपण गरम पाणी किंवा गरम तेल ओतून त्या शत्रूचा आत येण्याचा मार्ग जो आहे तो आपण बंद करू शकतो। आपण तिथं मगाशी जशी विरगळ पाहिली तशीच विरगळ आपल्याला ह्यात अजून एक पाहायला भेटते। जसं आपण त्या बाजूने आलो तसं आपल्याला ह्या बाजूने खाली उतरण्यासाठी रोड आहे आणि ह्या इथे आपल्याला काही देवळं पाहायला भेटतात। हेमाद्रीने चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथातील वृत्तखंडाच्या प्रस्तावनेत यादव घराण्यातील भिल्लम राजाने प्रत्यंडकाच्या राजाला जिंकले असे म्हटले आहे। हे प्रत्यंडक म्हणजेच परांडा असावा असे सांगितले जाते। ब्रह्मानंद कवीच्या श्री शिवभारत काव्यात त्यांचा निर्देश प्रचंडपूर म्हणून केलेला आढळतो। बहमनी सुलतानापैकी दुसरा
मोहम्मद शहा याच्या मोहम्मद गवान या मुख्यमंत्र्याने तो बांधला असावा असे एक मत आहे, तर तो मोहम्मद ख्वाजा गवान याने बांधला असावा असे दुसरे मत आहे. जसं आपण वरून ते सर्व पाहून येऊ, तसंच आपल्याला ह्या दोन्ही टोकावरती काही खोमण्या पाहायला भेटतात आणि त्या खोमण्यामध्ये आपल्याला तोफा ठेवलेल्या दिसतात. अशा काही खोमण्या आहेत, ह्या खोमण्यामध्ये आपल्याला तोफा पाहायला भेटतात. ज्यावेळी शत्रू दरवाजा तोडून आत येईल, त्या शत्रूला दुसऱ्या दरवाजाकडे लवकर जाता येऊ नये त्यासाठी ह्या इथल्या तोफांनी त्या शत्रूवर मारा करून त्यांना ह्याच एरियात अडकवून ठेवणे ह्यासाठी ह्या तोफा ठेवलेल्या आहेत. आणि तसंच ह्या तोफाच्या बाजूला आपल्याला काही खोमण्या पाहायला भेटतात. त्या खोमण्यातून शत्रूवर गरम पाणी किंवा गरम तेल ओतून त्या शत्रूला होता येईल तेवढा ह्या इथं जास्तीत जास्त वेळ अडकवून ठेवण्यासाठी ह्या सगळ्यांचा वापर केला जायचा. जसं आपण पहिल्या दरवाज्यात आत येऊन तशी इथली माहिती पाहिली, तसंच ह्या इथून थोडा अंतरा गेलो आपल्याला ह्या किल्ल्याचा दुसरा दरवाजा पाहायला भेटतो. आणि ह्या दरवाजाच्याच डाव्या बाजूला आपल्याला काय थोडंफार ह्या किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे, तर ती माहिती वाचा आणि मगच पुढं चला. जसं आपण दुसऱ्या दरवाज्यातून आत येऊ तसं आपल्या ह्या इथं फसण्याचे चान्सेस जास्त आहेत, जेणेकरून जसं आपण हा आहे तो आपल्या किल्ल्याचा दुसरा दरवाजा, तसं ह्या किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाच्या बरोबर ह्या समोरच्या बाजूला तर हा जो रोड जातोय, रोड दिसतोय तो जातोय रोड डायरेक्ट किल्ल्याच्या तटबंदीकडे, हा किल्ल्याच्या आत जात नाही. तसंच ह्या इथून जर तुम्ही पाहाल तर ह्या इथं डाव्या बाजूला तर हा जो रोड जातोय तो जातोय डायरेक्ट किल्ल्यामध्ये. आपण किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजापाशी येऊ, तसंच आपल्या डाव्या बाजूला इथे एक लिहिलेलं गावठी बाबा शिव मंदिराकडे, तर आपण किल्ल्याच्या आत न जाता अगोदर हे शिव मंदिर पाहून येऊया. जसं आपण ह्या इकडे जाऊ तसंच आपल्याला ह्या बाजूला एक काही देवळा पाहायला भेटतात. त्या देवळांमध्ये आपल्याला तोफा ठेवलेल्या आढळून येतात. जसं आपण मंदिराकडे जाऊ तसंच मंदिराकडे जाताना आपल्याला एक तटबंदी दिसते आणि त्या तटबंदीत आपल्याला काही तोफा ठेवलेल्या पाहायला भेटतात. तर ह्या इथं आहेत त्या अशा ठेवलेल्या आहेत तोफा. तर बघूया आपण आत ही आपल्याला जाण्यासाठी जागा आहे, तर बघूया आपण आत जाऊन काय आहे का. आपण जिथे आता आहोत तो आहे मंदिराचा दुसरा दरवाजा आणि त्या दरवाजावरचा असणार आहे बुरुज. तर आता आपण चाललोय ती मागची जी बुरुजावरची आपण तोफा पाहिल्या त्यातनं आता ह्या इकडे दुसरा रोड जातो, तो जातो शिव मंदिराकडे रोड. जर तुम्ही पाहचाल तर तुम्ही बघा ज्याच्या तटबंदीला आपल्याला सगळीकडे हे अशा खोमण्या पाहायला भेटतात. जसं आपण शिव मंदिराकडे जाऊ त्या शिव मंदिराच्या वाटेबरोबर आपल्याला ह्या इथे एक छोटीशी कबर पाहायला मिळते. बरोबर बुरुजाच्या आणि तटबंदीच्या बरोबर मध्ये असणार ही कबर. आता ही कबर कोणाची आहे हे काय आम्हाला ह्याच्याबद्दल एवढा इतिहास माहीत नाही. तसंच आपण ह्या कबरीच्या साईडनं जाऊया पुढे शिव मंदिराकडे. एकाच वेळी मुघल आणि आदिलशाह यांच्या एकत्रित फौजांविरुद्ध शहाजीराजांनी अनेक दिवस मोठा संघर्ष केला. पेमगिरीवर म्हणजेच परांडा किल्ल्यावर निजामशहाचा वारसा ठेवणे शहाजीराजांना असुरक्षित वाटल्यामुळे शहाजीराजांनी तेथून ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्यावर आश्रय घेतला. यावरून लक्षात येते की शहाजीराजे ह्या परांडा किल्ल्यावर काही काळ वास्तव्यास होते. जसं आपण शिव मंदिराकडे जाणाऱ्या रोडने सरळ येऊ तसं आपल्याला इथे एक भुयारी मार्ग दिसतो. ह्या मार्गामध्ये जाणं आता थोडं अवघड आहे, कारण की समोर थोडा कचरा असल्यामुळं ह्या इकडे जाणं रिस्की ठरू शकेल. तुम्ही वरनच बघा आणि समोरच्या मार्गाला चाला. तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहे शिव मंदिरामध्ये. आपण पाहूया शिव मंदिर.
मंदिरापाशी. तर शिवमंदिरापाशी आपल्याला काही बार्शीचे आपले मित्र भेटलेले आहेत. तर आता आपण शिवमंदिराचं दर्शन घेऊ. आपण ह्या किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजापाशी आला. तर आता हा आपला तिसरा दरवाजा डायरेक्ट आत किल्ल्याच्या आत घेऊन जातो. म्हणजे आपण आता इतके किल्ल्याच्या बाहेरच्या भागात फिरत होतो. तर आता ही तिसरा दरवाजा आहे, तो किल्ल्याचा मेन दरवाजा, तो आपल्या डायरेक्ट घेऊन जातो किल्ल्याच्या आत. जसं आपण तिसरा दरवाजा समोर येऊ तसे आपल्या समोरच्या बाजूला एक छोटीशी विहीर पाहायला भेटते. तसं जर तुम्ही पाहायला गेलं तर ही नेमकी विहीरच आहे हे असं ओळखू येत नाही. त्यासाठी जे वरच्या बाजूला जे आपल्याला 2 खोमण्या दिसतील लावलेल्या, आता या कॅमेऱ्यात दिसत असतील नसतील मला एवढं काय माहीत नाही, पण वरच्या बाजूला जी विहिरीच्या वर आपण जे पाणी ओढण्यासाठी बनतो तसे अकराच आपल्याला त्या तिथे केलेले दिसते. त्याच्यावर अंदाज झाले बाबा ह्या एक विहीर असावी. जसं आपण तिसऱ्या दरवाज्यातून आत येऊ तसं आपल्या डाव्या बाजूला ह्या इथं पडक्या अवस्थेत असलेल्या काही वस्तू पाहायला भेटतील. आता फक्त त्या वस्तूंची फक्त अवशेषच राहिले, तिथं वस्तू नेमक्या काय असाव्या ह्याचा काय अंदाज सुद्धा लावू शकत नाही आपण. आणि जसं आपण किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्यातून आत आलो आणि आत आलेला आपण त्या पडक्या अवस्थेत असणाऱ्या वस्तू पाहिल्या. तिथून डाव्या बाजूला आपल्याला हे पायऱ्या घेऊन जातात किल्ल्याच्या एका बुरुजावरती. त्या तिथे किल्ल्याची निशाणी म्हणजे किल्ल्यावर जो ध्वज किंवा झेंडा फडकला जातो तर त्या तिथं ती निशाणी आहे. तर आपण बघूया तिथं वर जाऊन काय आहे का. आणि तसंच आपल्याला ह्या डाव्या बाजूला एक मशीद पाहायला भेटते. हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य अभियांत्रिक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी मुलुक मैदान तोफ होती. विजापूरच्या आदिलशहाच्या मोरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली. याच सोबत किल्ल्यात आझाद पैकर नावाची तोफ आहे. जसं आपण त्या पायऱ्या चढून वर आलो तसं वर आलेल्या बरोबर आपल्या समोर ह्या इथे एक तोफ पाहायला भेटते. तर ही तोफ पंचधातूतून बनवलेली आहे. जसं तुम्ही आपल्या डाव्या बाजूला ही जी तोफ पाहताय ह्या तोफाचं नाव आहे मलिका मैदान. एक अजून एक तोफ ह्या किल्ल्यावरती होती, तिचं नाव होतं मुलुक मैदान. तर ती तोफ आदिलशहाच्या साम्राज्यात ह्या इथून विजापूरला हलवण्यात आली. जर तुम्हाला ती तोफ पाहायची असेल तर तुम्हाला विजापूरला पाहायला भेटेल. जसं आपण ह्या इथं मलिका मैदान तोफ पाहिली तशी समोर आपल्याला बुरुज दिसते, त्या बुरुजावर अजून एक आपल्याला तोफ दिसते. तर आता आपण पाहूया ती तोफ. आणि समोर आपण जसं आपण मगाशी पायऱ्या चढत वर आलो त्याचे तुम्हाला मी मस्जिदीचं प्रवेशद्वार दाखवलं. तसंच वर आलो तसं आपण मुलुक मैदान तोफ पाहिली. तसंच आपण त्या तिथून पल्ल्याच्या बुरुजावर जाताना आपल्या समोर मंदिर आपलं मस्जिद पाहायला भेटते. तर ती मस्जिद पाहून आपण जाऊया समोर. जर तुम्ही या मंदिराचे स्ट्रक्चर पाहिले तर या ठिकाणी पुरातन काळी एखादे मंदिर असावे असे वाटते. जशी आपण मगाशी ती एक लहान तोफ पाहिली तशी त्याच्यातून थोडं समोर आलो आपल्याला अजून एक तोफ पाहायला भेटते. ते आता गंजलेल्या अवस्थेत आहे, पण त्या काळात ह्या तोफाचं स्ट्रक्चर असणार आहे ना ते सुद्धा आता ह्या इथं फुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटतं. जसे आपण त्या तोफा पाहिल्या त्या तोफाचे अवशेष फक्त तोफाचे अवशेष होते, पण तोफाचं जे स्ट्रक्चर होतं त्या काळात त्या तोफा कशा चालवल्या जायच्या त्याचं जे स्ट्रक्चर होतं ते आपल्याला पाहायला भेटलं नाही. त्या तिथून जवळपास आम्ही 5वी-6वी तोफ पाहतोय. त्या तोफापाशी आम्हाला तोफ भेटलेली आहे. ही थोडी आता चालून थोडी पुढच्या बाजूने थोडी फुटलेली आहे, पण ह्या आहेत त्या तोफाचं स्ट्रक्चर किंवा त्या काळाची तोफा चारी बाजूला कशा बेंगोला जायच्या ते आम्हाला पाहायला भेटलेलं आहे. हे जे तुम्ही समोर पाहताय ते आहे तोफ आणि हे जो गोल राऊंड आहे तो आहे तोफाचं स्ट्रक्चर. त्या काळात ह्या तोफाला बरोबर ते मध्यभागी जे होल दिसतंय ना त्या होलापाशी कशानं तर फिट केलं जायचं आणि हा संपूर्ण गोल राऊंड ही तोफ फिरली जायची. ज्यावेळेस आपलं शत्रू आपल्यावर कुठलं आक्रमण करेल हे आपल्याला फिक्स नसल्यामुळे ह्या इथे असं स्ट्रक्चर बनवलं आहे जेणेकरून ही तोफ
360 म्हणजे गोल राऊंड कुठेही फिरवता यावे त्यासाठी हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. एका बुरुजावरती आम्हाला एक विशेष तोफ अशी भेटलेली आहे. ह्या तोफाचा जो आकार आहे तो आपल्याला मगरीच्या तोंडासारखा दिसतो. तर ह्या बाजूला आपल्याला मगरीचे दात असल्यासारखे दिसतात, म्हणजे दात कोरलेले आहेत आणि बरोबर समोरच्या बाजूला ह्या तोंडातील गोळा आहे. त्यामुळे हिला मगर तोफ असंही म्हटलं तरी चालेल का. तसेच या किल्ल्याला 26 बुरुजांनी संरक्षित केलेलं आहे आणि या 26 बुरुजावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा पाहायला भेटतात. जशी आपण मगाशी ती मगरीच्या आकाराची तोफ पाहिली तशी जी आहे ते अजून एक आपल्याला तोफ पाहायला भेटलेली आहे. ती पण एक काही विशेष आहे. ते विशेष का तर या तुम्हाला दाखवतो मी. ही तोफ अखंड किल्ल्यावरती आणली गेलेली नाही. ह्या तोफाला तुकडे तुकडे ह्यात आणून जोडलेले गेलेले आहेत. ह्या बाजूला बघू शकता तुम्ही, ह्यात तुम्ही पाहू शकता. तर हे जे एवढे लहान लहान तुकडे आहेत हे तुकडे जोडून हे तोफ बनवलेले आहे. ह्यात एक तुकडा पाहू शकता किंवा ह्यात एक तुकडा पाहू शकता, ह्यात एक तुकडा पाहू शकता. तसं हे तुकडे ह्यात आणले गेलेत आणि मग ह्या तोफाला ह्यात आणून जॉईन केले, मग ह्यात ठेवलेलं आहे ही तोफ. तर ही तोफ बांगडीच्या आकाराच्या साईजने जोडली गेलेली आहे, त्यामुळे ह्या तोफाला बांगडी तोफ असं म्हटलं जातं. जसं आपण ती बांगडी तोफ पाहिली त्या तोफेपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला एक छोटीशी विहीर पाहायला भेटते. तर आता आपण चाललो ह्या भागातनं मार्ग काढत त्या विहिरीकडं. तर समोरच्या बाजूला विहीर आहे. तर ही अशा प्रकारे विहीर आहे. तर ह्या विहिरीचा आकार आपल्याला अष्टकोन आकाराची विहीर आहे असं वाटतं, कारण की ह्या इथे 8 खोमल्या असे. तर या विहिरीचा आकार गोल असून या विहिरीत आपल्याला 8 खोमण्या पाहायला मिळतात. तर या 8 खोमण्या अष्टकोन आकारात कोरलेल्या आहेत, त्यामुळे या विहिरीला अष्टकोन विहीर असंही म्हटले जाते. जसं मी आता आलोय तसं माझ्या समोरच्या बाजूला एक छोटीशी मस्जिद आपल्याला पाहायला भेटते आणि त्या मस्जिदीच्या बरोबर समोरच आपल्याला एक छोटासा चबुतरा पाहायला भेटतो, जे तुम्ही पाहिलं आता पाठीमागं. आता ते मंदिर आहे का अजून काय आहे ह्याच्याबद्दल आपल्याला अजून पुरेशी एवढी काय माहिती भेटलेली नाही. तर माहिती भेटेल तर आम्ही तुम्हाला अजून 100% कळवू. आणि तुम्हाला माहिती असेल तर जर तुम्हाला माहिती असेल की बरोबर त्या मस्जिद किंवा ते मंदिर त्याच्यासमोर काय आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जसं आपण ते मागचं जे मंदिर पाहिलं त्याच मंदिरापासून थोडं समोर चालत झालं आपल्याला ह्या इथं काही तुटलेल्या अवस्थेत असणाऱ्या तोफा आणि गोळे पाहायला भेटतात. मित्रांनो, ह्या किल्ल्याला पाहण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत टायमिंग आहे. तर आपल्याला याला थोडा उशीर झाल्यामुळे हा किल्ला आपण बऱ्यापैकी पाहू शकलेलो नाही. तर जेवढे होत असेल तेवढे आपल्या टायमिंगमध्ये आपण माहिती गोळा केलेली आहे आणि ते तुमच्या जो पोहोचवलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ लवकरात लवकर भेटतील. तर भेटूया लवकरात अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.